या ठिकाणी मी आता सुरुवात करतोय. जे जे विद्यार्थी, जे जे पालक या मीटिंगला जॉईन झालेले आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं की ग्रंथालय उभारलेलं आहे, त्याची चावी पण मी देतोय. आता या ग्रंथालय कसं आहे, याची रूपरेषा काय आहे, नियम काय आहे, पालकांनाही वाटत असेल की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अपडाऊन करावं लागतं काही मुलींना, टाईमचं मॅनेजमेंट असतं, हे सगळे अडचणी आहेत, मला मान्य आहे. आणि याच्यावर सगळं सोल्युशन, तोडगा हा तुम्हाला पाहायला मिळणार त्या काळामध्ये. हे फक्त ग्रंथालय नाहीये, या ग्रंथालयामध्ये विविध प्रकारची पुस्तकं आहेत. मग ती अभ्यासापासून वेगवेगळ्या विषयांची, अगदी अभ्यास कसा करावा, का करावा, कशासाठी करावा, हे पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळणार नाही, पण ती मेंटॅलिटी डेव्हलप करण्याचं काम माझं आहे, एक तुमचा शिक्षक म्हणून. मी स्वतःला तुमचा म्हणतोय कारण मी एक शिक्षक आहे आणि माझं ते कर्तव्य समजतो. आज असंख्य शाळा आहेत, क्लासेस आहेत, घेतायत, आय ॲग्री. तिथं अतिशय उत्कृष्टपणे काम चालतंय हे मलाही माहिती आहे. मी फार काही जगावेगळं करतोय हे दाखवण्याचा माझा उद्देश नाही. फक्त काही गोष्टी प्रॅक्टिकल लेवलला कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करता येतात आणि त्याच्यातून मार्ग काढता येतात, यासाठी केलेला हा माझा छोटासा प्रयत्न आहे. इथं तुमच्या समोर हे सगळं दिसेल तुम्हाला की प्रॅक्टिकल लेवलवर एखादं गणित असेल, मराठी असेल, विषय कुठलाही असू द्या, तो त्याचा अभ्यास करीत असताना काही अडचणी येतात. त्या अडचणी सोडवण्यासाठी सोप्यात सोपे मार्ग असतात, परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अशा वेळेस आपण तिथपर्यंत पोहोचायचं असतं. ते कसं पोहोचायचं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. फार वेगळं नाही आहे. फक्त सेल्फ स्टडी ज्यावेळेस आपण करतो, तुम्ही आता मोठे होणार आहे आणि जसं आपलं वय वाढत जातं, इयत्ता वरच्या वर्गात जात जातो, तसं सेल्फ स्टडी हा फार महत्त्वाचा असतो. पण हा सेल्फ स्टडी करण्यासाठी आपला पाया मजबूत असावा लागतो. आणि हा पाया मजबूत केव्हा असेल, जेव्हा बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असतील तेव्हाच. बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर तुम्ही कुठल्याही वर्गाला जा, कुठंही ॲडमिशन घ्या, अपयश, निराशा पदरी पडणारच आहे. हे मी अनुभवाने सांगतो आहे. अनेक असे विद्यार्थी पाहिले, त्यांचे गुण भरभरून आहेत, पण ज्या बेसिक कन्सेप्ट नसल्यामुळे ते मागे पडले. आपल्याला जायचंय पुढं, आपल्याला जायचं आहे पुढं स्वतःच्या बळावर. मी आजही म्हणतो, नो चिटिंग, नो चिटिंग. चिटिंग करू नये, पण ती केव्हा होईल, जेव्हा तुमच्या बेसिक कन्सेप्ट पूर्ण होतील तेव्हा. आणि मग या बेसिक कन्सेप्ट पूर्ण करण्यासाठी या ग्रंथालयातलं पुस्तक मदत करेलच असं नाही. इथं सगळ्या प्रकारचे पुस्तके मी अवेलेबल करणार आहे. आजही आहेत, एवढ्यांवर सुद्धा पूर्ण होऊन जाणार आहे.
यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणार आहे. तुम्हाला दिसत असेल इथं टेक्नॉलॉजी आहे, इथं सायन्स आहे, इथं केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि भाषाशास्त्र सुद्धा आहे. यासाठी वर्षभर मी मेहनत घेणार आहे. माझा परीने मी जरी एकटा करीत असलो तरी मला विश्वास आहे की माझे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे माझ्या सोबत राहतील. कारण त्यांना पुढे जायचे स्वतःच्या बळावर आणि हे बळ निर्माण व्हावं म्हणून माझा हा अट्टाहास आहे. आता तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता बेटा. बोलायचं असेल बोलू शकता. काय करणार आहे, कसं करणार आहे ते विचारू शकता. काय शंका असेल विचारू शकता. आज ही पहिली मीटिंग आहे आपली. बघा, पुन्हा एकदा सांगतो नीट, हे ग्रंथालय फक्त ग्रंथालय नाही. इथं जरी लोकांसाठी पुस्तकं रद्दी असतात, शाळेसाठी पुस्तकं अभ्यासक्रमाचा भाग असतो, मान्य. लोकांसाठी पुस्तकं ज्ञान असतील, मान्य. पण माझ्यासाठी पुस्तक म्हणजे ज्ञान मिळवण्याचं साधन. पुस्तक म्हणजे स्वतःला विकसित करण्याचं साधन आणि पुस्तक म्हणजे कुठल्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचं साधन. कारण त्याच्यात फक्त ज्ञान नाही, सरस्वती आहे, लक्ष्मी आहे, अशा अनेक आहेत गोष्टी की ज्या येणाऱ्या काळात तुम्ही अनुभवणार आहात प्रत्यक्ष. आणि मी नेहमी म्हणतो, मी आधी करतो मग बोलतो आणि जे बोलतो ते करून दाखवतो. बरोबर? कुणाला शंका असेल तर विचारा बेटा. आता या ठिकाणी आलंच पाहिजे अशातला भाग नाही. पुस्तकं तुमच्या घरापर्यंत येतील. ते कसे आणायचे? बरोबर येतील. त्या पुस्तकात काय वाचायचं तेही कळेल. कारण की आज माध्यम इतकी आहेत. घरी बसल्या बसल्या मी आज या मुलींशी बोलतोय. ज्या जॉईन झाल्याने त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून बोलेल, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहू शकतील. कारण की खेड्यावरच्या मुली येऊ शकत नाही आणि मला माहिती आहे प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचलंच पाहिजे. RT ॲक्ट असं सांगतो की भारतातील प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाला अथवा मुलीला शिक्षण मिळालंच पाहिजे. मी त्याच्याही पेक्षा वरचं सांगतो, फक्त शिक्षणच नाही, ते इतक्या उच्च कोटीचं असलं पाहिजे, इतक्या उच्च कोटीचं असलं पाहिजे की जरी तो पुढील आयुष्यात मार्क्स नाही मिळू शकला, अपयशी ठरला, पण तो निश्चित यशस्वी ठरेल. कारण की त्याला जर इतर गोष्टी मिळाल्या ज्या मी तुम्हाला देणार आहे, तो सगळ्यांपेक्षा पुढे जाईल. हा विश्वास मला आहे, माझ्यावर पण आहे आणि तुमच्यावर पण आहे. गेल्या 2 वर्ष तुम्ही माझ्याकडे होता. मी अनेक गोष्टींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला घडवायचा प्रयत्न केला. काही वेळेस यश आलं, काही वेळेस अपयश आलं, मान्य आहे मला. पण यापुढील आयुष्यामध्ये तुम्हाला एकही अडचण येणार नाही
असं तुम्हाला घडवण्याचं मी वचन देतो. कोणाला ते सांगायचं असेल तर बोला. आता बघा मी काय सांगतोय नीट ऐका. या ठिकाणी हे ग्रंथालय आहे आणि एक दुसऱ्या ठिकाणी मी 40 खुर्च्या 11 बेंच असलेलं एक हॉल सुद्धा घेतलेला आहे. माझी आयडिया फक्त एवढ्यावरच होती, पण मी ज्यावेळेस पुण्याला गेलो सुट्यांमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी पाहिल्या, वेगवेगळ्या शाळांना भेटी दिल्या, वेगवेगळ्या शिक्षणातील तज्ज्ञांशी बोललो आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरी अडचण काय आहे, खरा प्रश्न काय आहे. तो आहे बेसिक आणि बेसिक. आणि ज्यावेळेस बेसिक त्याचे पक्के असतील ना तर कुठे जाईल. तुमच्या समोर एक खाली पुस्तक पडलं, हे CAचं पुस्तक आहे, हे 12वीचं पुस्तक आहे. आता 12वीचं पुस्तक लायसन्स बाय बाल भारती, रजिस्टर नंबर. लायसन्स म्हणजे कुठली पुस्तकं आपण घेतली पाहिजे, असली पाहिजे आपल्या जवळ, हे सुद्धा मॅटर करतं. पाठ्यपुस्तक हे फक्त निमित्त असतं, मदतीला असतात. त्याच्यापेक्षा वेगळं पुस्तक असलंच पाहिजे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल हा रोडमॅप माझ्याजवळ आहे. तुम्ही पाहताय तिथं सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे. मी इकडे बोलतोय तर तिकडे रेकॉर्डिंग होतंय, तिकडे रेकॉर्डिंग होते तर दुसरीकडे माझं काम सुरू आहे. तुम्हाला वाटेल हा खर्च फार मोठा आहे, मान्य आहे. मी खूप पैसेवाला आहे अशातला भाग नाही. मी दररोज शेतात जायचो, कष्ट करायचो, शिकायचो. माझी अभ्यासाची जागा कुठं होती तेही तुम्हाला सांगितलंय. अशा अनेक गोष्टी आहेत तिथे येणाऱ्या काळात सांगेल. आणि आय प्रॉमिस, मी या ठिकाणी मीटिंगला जे विद्यार्थी असतील, जे पालक असतील किंवा हा व्हिडिओ जे पाहतील त्यांना सांगतो की जगातलं जे जे उत्कृष्ट असेल, शिरपूरमधील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे, भारतातील नव्हे, जगातलं जे जे उत्कृष्ट असेल ते ते तुमच्या मुलींसाठी असेल. या फक्त तुमच्या मुली नाही आहेत, त्या माझ्याही आहेत. आणि त्यासाठी काय करायचं याचा पूर्ण रोडमॅप आहे. ते माझ्या हातात उपकरण आहे. ते काय, कशासाठी, काय मोजतं हेही कळलं पाहिजे. सायन्स हे सगळं. स्वयंपाक अगदी पोट भरेल, मन भरेल. जिथं पोट भरतं तेव्हा मन लागतं. पण काय त्याच्यात एक सायन्स आहे, विज्ञान आहे. तो अन्नपदार्थ शिजत असताना तो कसा शिजतो ते विज्ञान आहे. त्याच्यात काय असलं पाहिजे ते विज्ञान आहे, सायन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यातही प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी इव्हन मी आता एक प्रोजेक्ट हाती घेतोय, त्याच्यासाठी 2 वर्ष अभ्यास केलेला आहे. 2 वर्ष अभ्यास केलेला आहे. कारण मी कुठलीही गोष्ट आधी अभ्यास करतो आणि मग ती इम्प्लिमेंट करतो, प्रॅक्टिकल प्रयोग करतो आणि त्याच्यानंतर मग मी सांगतो. हे लक्षात घ्या. ती गोष्ट शेतीशी रिलेटेड आहे, ती शेतीशी रिलेटेड आहे. गमतीने मी कालही म्हटलं
की जर मी राहिलो तर उत्तम आहे, नाही राहिलो तरी उत्तम आहे, मी जाईल आणि शेती करेल. आणि आज मी शेती करायचेही प्रयोग प्रत्यक्षात काल तुम्ही पाहिले असतील. ठीक आहे, तो भाग तोही महत्वाचा आहे, कारण त्याच्यात फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे. ते कसं आहे तेही तुम्हाला सांगेल. भेटूया पुन्हा एकदा. एनर्जी पाहिजे. व्हिडिओ थांबवतो बेटा आता. तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता.